यावर्षी किती पट वाढवला. मी रोजचं एक ऍडमिशन आणत हा. आहे. पहिली दुसरी अंगणवाडी 7वी पर्यंत शाळा आहे हा इथे. तर करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. हुडकेश्वर, आज आपण नागपूर हुडकेश्वर इथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत आणि समोरचं तर आपण ही सगळी शाळा बघितलेली आहे आणि ही जी जागा आहे ही देखील जिल्हा परिषद शाळेच्या आतमध्ये म्हणजे शाळेमध्ये येते. ही 7वी पर्यंत ही शाळा आहे. 1 पासून 7वी पर्यंत शाळा आहे. तर शिक्षण मंत्र्यांना माझं हेच विनंती राहील की जर इतकी आपल्याकडे जागा अवेलेबल आहे ती इथे 10वी पर्यंत शाळा करण्यात यावी, हीच माझी विनंती राहील. जिल्हा परिषद शाळा हुडकेश्वर इथे गरजू मुलं जातात ना बाहेर, द्यायला पाहिजे. गरजू मुलं इथे शिक्षण घेईल आणि इथून शिक्षण घेऊन इथे मोठे होईल आणि आपल्या नागपूर हुडकेश्वर इथले मोठे मुलं 10वी पास झाल्यानंतर मोठ्या पदावरती जाईल आणि हा गावातलं एक नाव रोशन होईल. हीच माझी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना विनंती राहील. नागपूर जिल्ह्यामध्ये हुडकेश्वर गावामध्ये आपण इथे आलेलो आहोत. इथे जिल्हा परिषद शाळा आहे आणि इथे हे वॉशरूम आहे, संडास बाथरूम आहे आणि इथे 1ली पासून 7वी पर्यंत शाळा भरतो आणि इथे मुलं शिकत असतात. तर इथे आपल्याला काही गोष्टी आढळून आलेल्या आहे. इथे जे वॉशरूम म्हणजे संडास आहे इथे साफसफाई नाही आहे. याच्यामुळे इथल्या मुलांना, शिक्षण घेणाऱ्या मुलांना त्यांचं आरोग्य खराब होईल. इथल्या प्रिन्सिपल असेल किंवा प्रेसिडेंट असेल यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, हीच माझी युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून भूषण भावा लारोकर यांच्यातर्फे शिक्षण मंत्र्यांना देखील